मोठी बातमी आहे सुषमा अंधारे यांच्या संदर्भात। हिंदूंविरोधी सुषमा अंधारेंविरोधात संताप व्यक्त केला जातोय। अंधारेंकडून हिंदू देवदेवतांचा सतत अपमान केला जातोय असा आरोप करण्यात आलेला आहे। सुषमा अंधारे यांच्या संदर्भातली ही बातमी आहे। अंधारेंकडून हिंदू देवदेवतांचा सतत अपमान केला जातोय असा आरोप केला गेलाय। हिंदू विरोधी सुषमा अंधारेंविरोधात संताप व्यक्त केला जातोय। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जोडगे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, हिंदू विरोधी सुषमा अंधारे यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जातोय, कारण अनेकदा सुषमा अंधारे यांची ही वक्तव्य अनेकदा हिंदू देवदेवतांचा अपमान करणारी अशी असतात असं आरोप केला गेलाय। काय सांगाल? स्वप्नील, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? सुषमा अंधारे यांच्या संदर्भात ही बातमी आहे। हिंदू विरोधी सुषमा अंधारेंविरोधात संताप व्यक्त केला जातोय आणि सुषमा अंधारे यांच्याकडून देवदेवतांचा, हिंदू देवदेवतांचा सतत अपमान होतोय असा आरोप केला जातोय। यापूर्वी अनेकदा सुषमा अंधारे यांच्याकडून अनेक प्रकारची वक्तव्य केली गेली आहेत, ज्यामधून हिंदू देवदेवतांचा अपमान केला गेलाय असा आरोप वेळोवेळी त्यांच्यावर करण्यात आलेला होता। त्यांची वक्तव्य ही विविध प्रकारची असतात, विरोधाभासी अशी ही वक्तव्य काही त्यांची समोर आलेली आहेत। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जोडगे आपल्या सोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत। स्वप्नील, सुषमा अंधारे यांची अनेकदा काही वक्तव्य समोर येत आहेत, हिंदू देवदेवतांचा अपमान करणारी अशी वक्तव्य आहेत असा आरोप केला गेलाय। काय सांगाल अधिक? नक्कीच मिनल, आज सुषमा अंधारे या जिल्हा न्यायालयामध्ये आल्या होत्या। त्याच वेळी त्यांच्याच गटाच्या माजी जिल्हाध्यक्ष स्मिता आष्टकर या तेथे आणि मनसेच्या काही महिला कार्यकर्त्या तेथे आल्या होत्या। यावेळी त्यांनी सुषमा अंधारे यांना या मागेही हिंदू देवतांवर अपमानकारक बोलतात, त्यामुळे त्यांना विरोध करण्यात आला, त्यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि चप्पल फेकण्याचाही प्रयत्न करण्यात आला। पण पोलिसांच्या मध्यस्थीमुळे हा प्रकार, हा अनर्थ टळलेला आहे। स्वप्नील, कधीची एकूणच ही घटना आहे आणि नक्की कुठे नेमकी घडली ही घटना, आणि त्यानंतर पोलिसांकडून कशा प्रकारचं या गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न झालेला आहे? नक्कीच मिनल, दुपारी 3:30च्या दरम्यान ही घटना जिल्हा न्यायालयामध्ये, जिथं वकील बार असोसिएशन आहे तिथे वकील हे बसत असतात, त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। यावेळी स्मिता आष्टकर आणि मनसेच्या काही महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतला आहे आणि त्यानंतर मग सुषमा अंधारे यांना पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये पुढे रवाना करण्यात आले। स्वप्नील, दुपारची ही सगळी घटना आहे, त्यानंतर पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले असं तुम्ही म्हणताय, काही कार्यवाही झाली आहे का आतापर्यंत ज्यांना ताब्यात घेतले त्यांच्यावर? नाही, त्यांना पुढची कारवाई काय केली अजून हे समजलेलं नाहीये, पण त्यांना तिथून हटवून पोलीस स्टेशनला नेण्यात आलं होतं। आता सध्या एकूणच सुषमा अंधारे यांच्या आजूबाजूला काही बंदोबस्तात वाढ करण्यात आली, काय माहिती मिळते? हा, नक्कीच त्यांच्याबरोबर काही एक गाडी आणि पोलीस बंदोबस्त पाठवण्यात आलेला आहे। त्यांना तिथून त्यांचे दुसरा मुक्काम जो आहे त्या ठिकाणी त्यांना घेऊन जाण्यात आलेला आहे। अगदी स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। सुषमा अंधारेंविरोधात संताप व्यक्त केला गेलाय, एका महिलेनं हा संताप व्यक्त केलाय, काय म्हटलंय त्या महिलेनं पाहूयात। मी स्मिता आष्टेकर, शिवसेनेची माजी जिल्हा प्रमुख नगर दक्षिण आणि माजी नगरसेविका कॅन्टोन्मेंट बोर्ड। आज मी संघटनेचं गेली 30 वर्ष झाले निष्पाप निस्वार्थपणे काम करत आले। हे बाळासाहेब ठाकरे होते ना,
तेव्हापासून मी संघटनेचं काम करते. अनगिनत केसेस 5 वेळा तडीपार या संघटनेसाठी मी झाले. हे सगळं वरपर्यंत माहिती आहे. माझ्या तडीपारीमध्ये पण या लोकांनी मला सांभाळलंय. उद्या यांचे स्टेटमेंट काय येणार आहे ते मला माहिती आहे. कोण आम्ही या बाईला ओळखत नाही. त्याची साक्ष देण्यासाठी सांगते सोनईच्या सभेत मीच होते ती घोषणा देणारी स्मिता आष्टेकर. दुसरी गोष्ट ही जी आमदार आहे बाई, हे वैयक्तिक त्यांनी कोणत्या राजकारणासाठी तिला घेतलं काय केलं आम्हाला काही घेणं नाही. पण मी एक कट्टर हिंदुत्ववादी पहिले महिला आहे. जे बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वासाठी भांडायचे ना, ती मी स्मिता आष्टेकर हिंदुत्वासाठी भांडणारी आहे. आणि ही आमदार आहे बाई जे बोलली की राम जो वनवासाला गेलता तर तुमची सीता गरोदर कशी राहिली. तुमचा हनुमान उडत गेला सीताला आणायला. मग ते दगड टाकीत कमून आला रे बोले, समुद्रात दगड टाकीत. आणि काय त्या बाया बोले अनवणी पायानी चालतात, अनवणी बगर बिगर चपलेच उपवास करतात, पोटाला मारतात. अशी भाषा या कुत्रीने वापरली. म्हणजे आमच्या नवरात्राच्या घटाचा तिने अंबाबाईचा अपमान केला. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. आज मी सांगते या बाळासाहेब असते ना, या बाळासाहेबांनी पण ते मान्य केलं नसतं. तिचा निषेध आहे. ती आज नंतर माझ्या जिल्ह्यात माझ्या इथं शहरात येऊन द्या, तिला मी ठोकणार. दुसरी गोष्ट हे जे कोण तिच्या मागे लोचत शिवसैनिक फिरत होते ना, थुया त्यांची जिंदगी. तुम्ही हिंदुत्व धरून ते संघटनेत मध्ये आले होते, काम करत होते, तिच्या मागे तुम्ही आज फिरता. काल आलेल्या बाईच्या मागे फिरता. लाजिरवाणी गोष्ट आहे, लाजिरवाणी. तिला मी ठोकणार. 2008ला मी एक कांड केलं होतं, मारली होती एक सभापती. त्याचाही पेक्षा बेकार मी आणणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुषमा अंधारेंवर चप्पल फेकण्याचाही प्रकार घडलेला आहे. या सगळ्या घटनेनंतर सुषमा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. ही घटना घडलेली नाही. मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियान चालू आहे आणि या अभियानामध्ये आम्ही डॉक्टर, वकील, इंजिनियर्स, प्राध्यापक, साहित्यिक, कवी, बुद्धिजीवी, कीर्तनकार, शेतकरी, महिला अशा सगळ्या सेगमेंटमध्ये जाऊन लोकांशी बोलत आहोत. जेव्हा आम्ही अहमदनगर जिल्ह्यात आलो तेव्हा आम्हाला असं कळलं की राहुरीमध्ये एका वकील दाम्पत्याची हत्या झालेली आहे. त्या संबंधाने ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट साठी अहमदनगर बार असोसिएशनच्या वकिलांनी एक मोठं आंदोलन केलं. तर त्या संबंधाने या सगळ्यांशी बोलावं. महत्वाचं म्हणजे जर उद्या अधिवेशन झालं तर अशा अधिवेशनामध्ये मला ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्टच्या संदर्भाने प्रश्न तयार करायचा असेल तर इथल्या वकिलांच्या किमान अपेक्षा काय आहेत त्या अपेक्षा मी समजून घ्याव्या यासाठी म्हणून चर्चेला आले होते. पण नेमकं त्याच वेळेला एक कुठल्या तरी काय नाव होतं त्यांचं, काय असं काहीतरी महाराष्ट्र नवनिर्माण काहीतरी पक्ष आहे, तो महाराष्ट्र नवनिर्माण काहीतरी नावाचा पक्ष आहे. तर त्या पक्षाच्या एक अटेन्शन सिकर बाई होत्या, त्या एकदम आत आल्या. परंतु 5 मिनिटात ते सगळं सॉल्व्ह झालं. नाही, मी तर ऐकली नाही बाबा असं काही. आणि काय माहितीये का, पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. सो ज्याचा जसा बुद्ध्यांक असेल तो त्या पद्धतीने रिॲक्ट होईल. सो मला नाही वाटत की मी त्याच्यावरती फार काही भाष्य करावं माझ्यासाठी. नाही, अरे मला माहितीच नाही. ते काहीतरी 2-3 मिनिटं त्या बाई बडबडल्या, नंतर पोलीस आले, त्या बाईंना बाजूला घेऊन गेले. परंतु जे आमचं काही जे चालू होती चर्चा ती फक्त आणि फक्त ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट साठी चालू होती. कदाचित त्या बाईंना एक जास्तीचं काय म्हणता येईल मीडिया फुटेज हवं असेल किंवा कदाचित त्या अटेन्शन सिकर असतील. थोडीशी कधी कधी स्टंटबाजी करणं गरजेचं असतं पक्षाला किंवा काही लोकांना दाखवण्यासाठी. त्यातला काही प्रकार असू शकतो, मला याच्यापेक्षा काही फार माहित नाही. ही घटना घडलेली नाही. मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियान चालू आहे. आणि काय घडलं नेमकं या घटनास्थळी? अंधारेंविरोधात संताप व्यक्त करण्यात आलेला आहे. स्मिता आष्टेकर यांनी हा संताप व्यक्त केलाय. अंधारेंकडून हिंदू देवदेवतांचा सतत अपमान केला गेलाय असाही आरोप करण्यात आलेला आहे. सुषमा अंधारे यांच्यावर चप्पल देखील फेकण्यात आलेली आहे. नेमकं हे सगळं काय घडलेलं आहे पाहूयात. मी स्मिता आष्टेकर, शिवसेनेची माजी जिल्हा प्रमुख नगर दक्षिण आणि माजी नगरसेविका कॅन्टोन्मेंट बोर्ड. आज मी संघटनेचं गेली 30 वर्ष झाले निष्पाप निस्वार्थपणे काम करत आले. हे बाळासाहेब ठाकरे होते ना तेव्हापासून मी संघटनेचं काम करते. अनगिनत केसेस 5 वेळा तडीपार या संघटनेसाठी मी झाले. हे सगळं वरपर्यंत माहिती आहे. माझ्या तडीपारीमध्ये पण या लोकांनी मला सांभाळलंय. उद्या यांचे स्टेटमेंट काय येणार आहे ते मला माहिती आहे. कोण आम्ही या बाईला ओळखत नाही. त्याची साक्ष देण्यासाठी सांगते सोनईच्या सभेत मीच होते ती घोषणा देणारी स्मिता आष्टेकर. दुसरी गोष्ट ही जी आमदार आहे बाई, हे वैयक्तिक त्यांनी कोणत्या राजकारणासाठी तिला घेतलं काय केलं आम्हाला काही घेणं नाही. पण मी एक कट्टर
हिंदुत्ववादी पहिले महिला आहे. जे बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वासाठी भांडायचे ना, ती मी स्मिता आष्टेकर हिंदुत्वासाठी भांडणारी आहे. आणि ही आमदार आहे बाई जे बोलली की राम जो वनवासाला गेलता तर तुमची सीता गरोदर कशी राहिली. हा, तुमचा हनुमान उडत गेला सीताला आणायला, मग ते दगड टाकीत कमून आला रे बोले, समुद्रात दगड टाकीत. आणि काय त्या बाया बोले अनवणी पायानी चालतात, अनवणी बगर बिगर चपलेच उपवास करतात, पोटाला मारतात. अशी भाषा या कुत्रीने वापरली म्हणजे आमच्या नवरात्राच्या घटाचा तिने अंबाबाईचा अपमान केला. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. आज मी सांगते, या बाळासाहेब असते ना, या बाळासाहेबांनी पण ते मान्य केलं नसतं. हा, तिचा निषेध आहे. ती आज नंतर माझ्या जिल्ह्यात, माझ्या इथं शहरात येऊन द्या, तिला मी ठोकणार. दुसरी गोष्ट, हे जे कोण तिच्या मागे लोचत शिवसैनिक फिरत होते ना, थुळे त्यांची जिंदगी. तुम्ही हिंदुत्व धरून ते संघटनेत मध्ये आले होते, काम करत होते, तिच्या मागे तुम्ही आज फिरता. काल आलेल्या बाईच्या मागे फिरता. लाजिरवाणी गोष्ट आहे, लाजिरवाणी. तिला मी ठोकणार. 2008ला मी एक कांड केलं होतं, मारली होती एक सभापती, त्याचा विक्षेपकर मी आणणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. घटनास्थळी नेमकं काय घडलं पाहूयात.